येडूर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते विविध उपक्रमाचे उद्घाटन. संघटित राहून समाजाचा विकास करणे हा खरा धर्म असून विविधता स्वीकारून आपल्या मार्गावरून सर्वांना सोबत घेऊन चालत राहणे व सर्वांच्या श्रद्धेचा आदर करणे हेच हिंदू धर्माचे मुख्य सार आहे. हिंदू हा केवळ धर्म नाही तर हिंदू हा स्वभाव आहे. यासाठी युवा पिढीने स्वहिताबरोबर देशहिताचाही विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पपू डॉक्टर मोहन भागवत यांनी येडूर तालुका चिक्कोडी येथे केले. ते श्री वीरभद्रेश्वर मंदिर श्री काडदेवरम मठच्या गुरुकुल हॉलचे उद्घाटन, गोतुलाभार कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच विद्यार्थ्यांशी संवाद व युवकांना मार्गदर्शन अशा कार्यक्रमात बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी अहंकारामुळे सध्या युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्ध, पर्यावरण, नैसर्गिक संकटे हे मानवतेबरोबर हिंदू धर्माचे विस्मरणाचे परिणाम आहेत. सर्वांच्या श्रद्धेचा आदर करून सर्वांच्या विकासाची कास धरणारा आपला हिंदू धर्म आहे. विश्वची माझे धर हे वृत्ती बाळगून सामाजिक कार्य केले पाहिजे. त्याग, धर्मजागृती व सामाजिक जाणीव यातून असे कार्य केले पाहिजे की जग हिंदू धर्माला विश्वगुरू मानेल असे सांगितले. या कार्यक्रमास जगदगुरू डॉक्टर चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे दिव्य सानिध्य लाभले. आपल्या आशीर्वाचना श्रीशैल जगद्गुरूंनी तीर्थक्षेत्र येडूरच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय क्षण असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या रूपाने आज ज्ञानाचा कुंभाभिषेक झाला आहे. महापूर, कोरोना या काळात संघाकडून जनतेची करण्यात आलेली सेवा कौतुकास्पद आहे. युवा पिढीने डॉक्टर मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत समाजासाठी व देशासाठी कार्य करणे हेच आपले करिअर आहे असे समजून सद्गुणी, सदाचारी नागरिक बनावे. धर्मजागृती व धर्मरक्षण आवश्यक आहे. धर्म व देशांचे रक्षण केल्यास खरे सुख समाधान प्राप्त होते. यासाठी युवा पिढीने धर्मजागृती व देशरक्षण याला महत्त्व दिले पाहिजे असे सांगितले. यावेळी हुकेरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. नूलच्या सुर्गेश्वर मठाचे गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत बी उमराणी यांनी स्वागत केले. शिवलिंगय्या अल्लय्यनवर मठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवानंद हकारे यांनी आभार मानले. महान कार्य न्यूजसाठी बजरंग रोडे, येडूर.